मोर्शी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील नाली सफाई करणे तसेच नालीचा केर कचरा व शहराच्या लगत असलेला कचरा गोळा करून विल्हेवाट लावण्याचा कंत्राट अमरावती येथील दीपक उत्तरार्थी यांना 3 कोटी रुपयांमध्ये देण्यात आला आहे। या कंत्राटदाराच्या वतीने शहरातील विविध वार्डातील घरगुती कचरा गोळा करणे, ट्रॅक्टरद्वारे कचरा डेपोमध्ये नेऊन टाकणे, शहरामध्ये असलेल्या नाला उपसण्याकरिता 30 ते 35 अस्थायी सफाई कर्मचारी ठेवण्यात आले होते। या कर्मचाऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून कामाचा मोबदला न दिल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरातील कचरा गोळा करणे बंद करण्यात आले होते। शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झाले होते, त्यामुळे अस्वच्छता पसरलेली आहे। सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अस्थायी कर्मचारी नगरपालिका कार्यालयावर धडकले असता आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक मुकेश वानखडे, सुशील गुरवे कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते। या कर्मचाऱ्यांना फोन केला असता त्यांचा भ्रमणध्वनी सुद्धा बंद होता। त्यामुळे संतप्त सफाई कर्मचारी यांनी आपला मोर्चा मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये नेला। यानंतर सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी अमोल ढोले यांच्या दालनामध्ये सामाजिक कार्यकर्ता निलेश रोडे, माजी नगरसेवक हर्षल चौधरी, मिलिंद पन्नासे, आप्पा गेडाम, रवी मोरे, रवी मेटकर, बाबाराव जाधव व अन्य सफाई कर्मचारी यांनी दैनंदिन मजुरीची थकीत रक्कम मंगळवारी देण्यात असल्याचे कंत्राटदाराच्या वतीने भ्रमणध्वनीवर सांगण्यात आले होते। सफाई कर्मचाऱ्यांना अत्यल्प मजुरी देत असल्यामुळे किमान दररोज 500 रुपये मजुरी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी केली होती। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।